नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत। एक आहे टीईटीशी संदर्भात, दुसरी आहे सीटीईटीशी संदर्भात आणि एक गॅजेट काढण्यात आलेला आहे। अशा तीन महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यातील ही सर्वात पहिली अपडेट आहे जी टीईटी मध्ये सूट देण्यात आलेली आहे त्या संदर्भात। आता हे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग विषय बघा, प्राथमिक शिक्षक सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत, म्हणजे यामध्ये शिक्षकांसाठी टीईटी किंवा सीटीईटी ही कंपल्सरी आहे। आता त्यामध्ये एक नवीन नियम आला आणि त्यानंतर या आधी ज्यांची जॉइनिंग झालेली आहे तर त्यांना देखील टीईटी किंवा सीटीईटी ही कंपल्सरी करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये मुदत देण्यात आलेली आहे। तर यामध्ये आदिवासी विकास विभाग यासाठीची ही न्यूज आहे बघा। आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठीचा दिनांक 1/12/2018 रोजीचा शासन निर्णयान्वये विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे। आता सदर भरती प्रक्रियेत प्राथमिक शिक्षक सेवक पदावरती नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांस शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी 3 वर्षांची मुदत देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने खालील मुद्द्यांची माहिती शासनास तात्काळ सादर करण्यात यावी ही विनंती। म्हणजे 3 वर्षांची मुदत यामध्ये देण्यात आलेली आहे। आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं होतं की अशी डिमांड त्यांनी केली होती आदिवासी विकास विभागाने की ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जॉईन आहे तर त्यांना मुदत देण्यात यावी। त्यानंतर जे 2 महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत खाली, सदर विशेष भरती प्रक्रियेमध्ये प्राथमिक शिक्षक सेवक पदावर नियुक्ती मिळालेल्या तथापि विहित मुदतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची संख्या किती आहे याबाबतचा तपशील या ठिकाणी सादर करण्यास सांगितलेला आहे आणि अशा अनुत्तीर्ण उमेदवारांनी टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी किती संधी परीक्षा दिली आहे याचा तपशील सादर करावा, असा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा जीआर प्रसिद्ध झालेला आहे जो 3 वर्षांची सूट टीईटी मध्ये या ठिकाणी देत आहे। त्यानंतरची दुसरी अपडेट ती म्हणजे सीटीईटीच्या संदर्भात आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट करते। सर्वांना माहित आहे की टीईटी ही खूप दिवस झाले टीईटीच्या नोटिफिकेशन निघत नाही किंवा त्याच्या एक्झाम होत नाहीत, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम ही वर्षातनं 2दा येते। त्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा कोणत्याही राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल तो हा एक प्लस पॉईंट आहे की वर्षातनं 2दा हे कन्फर्म ठरलेले असतात। त्यामुळे बरेच विद्यार्थी याचा ॲप्लिकेशन फॉर्म भरतात। आता याची तारीख आहे 7 जुलैला एक्झाम आहे, पण 7 जुलैच्या फक्त 2च दिवस ॲडमिट कार्ड आधी येतं, कारण या ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये हे त्याच्या मागचा उद्देश असतो। म्हणून 2च दिवस आधी सेंटर तुम्हाला समजतं, परंतु 15 दिवसांच्या कालावधीमध्ये हे प्री ॲडमिट कार्ड येतं आणि ते आता आलेलं आहे। हे प्री ॲडमिट कार्ड आलेलं आहे, इन्फॉर्मेशन पुटअप करून त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो, परंतु यामध्ये फक्त एक्झाम ही कोणत्या शहरात आहे हे यामध्ये समजतं। त्यामध्ये सेंटर एक्झॅक्टली समजत नाही कारण ते फक्त 2च दिवस आधी येतं। कारण जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं असतं तेव्हा काहींना सिटी निवडण्यामध्ये काही ठिकाणी जर ते ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सीट्स कंप्लीट झालेल्या असतील तर ते आजूबाजूचे देखील काही मुलं स्टेट देखील आजूबाजूचं निवडतात। त्यामुळे सिटीज निवडतात असं काही नाही, तर स्टेट देखील आजूबाजूचं निवडतात। तर त्यामुळे या ठिकाणी हे कन्फर्म होतं की तुम्हाला कुठली सिटी आलेलं आहे, कुठलं स्टेट आलेलं आहे आणि फक्त 2 दिवस आधी याचं जे मेन ॲडमिट कार्ड असतं ते येतं आणि त्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर समजतं। आता त्यानंतर तिसरी महत्त्वाची ही अपडेट आहे की जे भारत सरकारने एक गॅजेट काढलं। हे गॅजेट ह्याच्यासाठी काढले की जसं मी सांगितलं की आता सीटॅटचं ॲडमिट कार्ड 2च दिवस आधी येतं, अशा कितीतरी सरळ सेवा भरतीच्या एक्झाम असतील किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील तर यामध्ये गैरप्रकार होताना खूप दिसतात, जे पेपर लीक होतात। जसं की आताच नव्याने गाजत असलेला मुद्दा तो म्हणजे नीट परीक्षा असेल तर नीट परीक्षेच्या नंतर यूजीच्या एक्झाम झाल्या, म्हणजे एक्झामच्या आधी त्या एक्झामचं शेड्यूल हे कॅन्सल केलं जातं किंवा
एक्झाम पूर्ण होते आणि मग दुसऱ्या दिवशी सांगण्यात येतं की ही झालेली एक्झाम ही कॅन्सल करण्यात येते. म्हणजे ऑलरेडी सगळ्या गोष्टी कंप्लीट होतात त्या ठिकाणी. म्हणजे शिक्षकांचं असेल, विद्यार्थ्यांचं असेल, वेळ असेल, एक्झाम वगैरे देऊन झाल्याच्या नंतर समजतं की आता ही एक्झाम कॅन्सल झालेली आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पेपर लीक होणं. आता हे जर यापुढे जर असे कुठले कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पेपर लीक झाले तर त्यासाठी 3 ते 5 वर्षांची जेल या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि त्याचं हे गॅझेट काढण्यात आलेलं आहे. जर असे व्यवहार किंवा असा प्रकार कुठे होत असेल तर त्यासाठी ही सजा देण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या ह्या 3 महत्त्वाच्या अपडेट होत्या. त्यानंतर आता जो पवित्र पोर्टलवरचा कन्वर्टेड राऊंड असेल किंवा मेरिट लिस्ट असेल विथ इंटरव्ह्यूची, त्यासंबंधी कुठलीही अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही. आणि आतापासनं तर या ठिकाणी आचारसंहिता देखील चालू होतात. त्यामुळे सगळेच वाट पाहत आहेत आता न्यूज बुलेटिनमध्ये काय नेमकी वेगळी अजून न्यूज येते. त्यामुळे वेट करूयात आणि आजच्या या TT असेल, CTT असेल किंवा गव्हर्नमेंटचं जे गॅझेट असेल, अशा 3 महत्त्वाच्या अपडेटसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.